जिथे एका बाजूला बेरोजगारी वाढतीये, पदभरती निघत नाही, तिकडे दुसरीकडे पुणे शहरामध्ये मात्र पी-एम-पी-एलच्या अंतर्गत एक पदभरती निघते. खात्याअंतर्गत ही सगळी भरती होणार असते. मात्र त्यामध्ये चक्क क्लीनरला सॉफ्टवेअर इंजिनिअर केलं जातं. काही हजारांमध्ये ज्यांचे पगार आहेत, शैक्षणिक पात्रता तेवढीच आहे, त्यांचे पगार अक्षरशः लाखांमध्ये जातात आणि हे सगळं होतं ते सुद्धा ऐन निवडणुकीच्या काळामध्ये आचारसंहिता लागू झालेली असताना. मुळात ही सगळी जी काही भरती झालेली आहे किंवा प्रमोशन्स दिले गेलेले आहेत, हेच मुळात बेकायदेशीर आहेत किंवा या सगळ्यामध्ये कुठेतरी मोठा गैरप्रकार असल्याचं संशय जो आहे तो व्यक्त केला जातोय. माझ्याबरोबर माजी नगरसेवक, महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. सर काय सांगाल? एकंदरीत नेमकं काय झालं होतं? तुम्ही तिघांनी सुद्धा पाठपुरावा या सगळ्यामध्ये बराच केला होता आणि आता चौकशी समिती वगैरे गठीत झाल्याचं कळतंय. देवरे म्हणून व्यवस्थापकीय संचालक अध्यक्ष हे 1 तारखेला काहीतरी मसुरीला प्रशिक्षणाला जाणार होते. त्यांनी 30 तारखेला ह्या या सगळ्या ऑर्डर्स काढल्या. कंडक्टरला क्लार्क केलं. म्हणजे हे तर आश्चर्याचीच गोष्ट आहे. पी-एम-पी-एम-एलला कंडक्टर नाहीत आणि कंडक्टर नाहीत कारण काय केलं त्यांनी कंत्राटी लोकांना कंडक्टर नेमलं. म्हणजे त्याचा हिशोब काही लागत नाही आणि एका माणसाला तर कंडक्टर सकाळी केलं, दुपारी त्याला पी-आर-ओ करून टाकलं. नंतर 2 क्लीनर्सना सॉफ्टवेअर इंजिनिअर केलं. म्हणजे हा प्रकार मला असं वाटतं, की देवरे साहेबच करू शकतील आणि एक मोठा घोटाळा हा निश्चित आहे आणि त्याच्या विरुद्ध आम्ही आवाज तिघांनी उठवलेला आहे आणि आमची मागणी आहे, की आयुक्तांनी या बदल्या ज्या झाल्या, बढत्या ज्या झाल्या, त्याला तातडीने स्थगिती द्यावी. अंदाजे किती बदल्या झालेल्या आहेत किंवा बढती मिळालेली आहे? कुणाकुणाची किती एकंदरीत संख्या आहे का अशी काही आपल्याकडे? साधारणतः 200 क्लार्क, 7 डेपो मॅनेजर, एक 250 पावणे 300 आहेत. अच्छा. आणि या सगळ्या खात्याअंतर्गत झालेल्या आहेत. खात्याच्या अंतर्गत आणि खात्याअंतर्गत जे बढत्याचे निकष आहेत, ते कुठेही पाहिले गेले नाहीयेत. सर नेमकं यामध्ये काय-काय आणि कुठपर्यंत या सगळ्याची पाळंमुळं रुजली आहेत असं वाटतं? कारण इतक्या एका रात्रीमध्ये इतके मोठे बदल होणं शक्य नाही. हे ठरवून केलेला विषय आहे. 4 महिन्यापूर्वी ह्या विषयाला करायचा, ह्याचा निर्णय संचालकांनी केला आणि म्हणून जे महानगरपालिकेतून पी-एम-टी असेल किंवा पिंपरी चिंचवडमध्ये अधिकारी असताना जे अधिकारी होते, की जे हे गेले 10 वर्ष कंपनी झाल्यानंतर सगळी यंत्रणा सांभाळत होते. मग त्याचे वाहतूक नियोजन असो, अकाउंट्स असोत, स्पेअर पार्ट्सचा विषय असो, सगळे असते. ह्या मुख्य इमारतीतल्या सर्व अधिकाऱ्यांच्या बदल्या 4 महिन्यापूर्वी एकदम मोठ्या प्रमाणावरती केल्या. बरं, बदल्या केल्या तर केल्या. हे ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांना, ह्यांना कोणाला वाघोलीला, कोणाला हडपसरला, कोणाला कोथरूडला, लांब लांब पिंपरी चिंचवड, सूस ह्या डेपोंना त्यांना पाठवलं. म्हणजे जो मनुष्य महानगरपालिकेच्या वतीने पी-एम-पी-एल बस व्यवस्थित चालवत होते, ह्या सगळ्या लोकांच्या बदल्या 4 महिन्यापूर्वी केला आणि नंतर निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर त्यांचा डाव सुरू झाला, की आता ह्याच्यात कोणाचं लक्ष नाही. राजकीय पुढारी मुळात आत्ता तिथं राजकीय कुणीच नाहीये. ही सगळ्यात मोठी त्याच्यातली त्रुटी आहे. त्याचा फायदा यांनी घेऊन मोठ्या प्रमाणावरती आर्थिक नियोजन कसं केलं, काय केलं ते त्यांना माहिती. परंतु जे आत्ता केसकरांनी सांगितलं, की ज्याचा एखादा शिकलाय, समजा एखादा शिपाई असेल, तो ग्रॅज्युएट झाला आणि मग त्याला बढती दिली, कॉर्पोरेशनमध्ये पण चालतं. परंतु जो आजही ग्रॅज्युएट झालेला नाही, ज्याने कधी कॉम्प्युटर चालवला नाही, त्याला सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या पदावरती बढती दिली जाते. आणि हे सगळं नुसतं भरतीपुरतं प्रकरण थांबलेलं नाही. तर या ठिकाणी महानगरपालिकेच्या ज्या 680 बस आहेत, त्याच्यातली आजची स्थिती अशी आहे, की फक्त 20% बस महानगरपालिकेच्या चालू आहेत आणि बाकी सर्व जवळजवळ 500 बस हे ऑइल नाही, स्पेअर पार्ट नाही, टायर नाहीत, म्हणून वेगवेगळ्या डेपोंना बस बंद आहेत. आणि ह्या बंद असल्यामुळे ठेकेदारांच्या फायद्यासाठी हा सगळा व्यवहार चाललेला आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिका असू द्या, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त, ह्या दोन्ही आयुक्तांना बाजूला ठेवून, अंधारात ठेवून, केवळ ठेकेदार जे आहेत ते आणि व्यवस्थापकीय संचालक यांनी मिळून केलेला हा सगळा घोळ आहे. आणि ह्याची चांगली चौकशी ही तुमच्याकडून झाली पाहिजे. ह्याच्यावरती अधिकाऱ्यांवरती कारवाई नक्की झाली पाहिजे. आम्ही अगदी वेळ पडली तर लाचलुचपत कायद्याखाली यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी करतोय. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचा विषय निघाला म्हणजे अर्थातच या ठिकाणी
आर्थिक काही गोष्टी न घडता हे सगळं घडलेलं असेल असं तर नाही. काय नेमकं अर्थकारण काय? अर्थपूर्ण आहे व्यवहार आहेत हे सगळे. ह्या ज्या बढत्या देण्यात आल्या आहेत ह्यात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे आणि हे तुम्हाला सुद्धा तुम्ही जर PMPLच्या कर्मचाऱ्यांशी एकटं बोलायला सुरुवात केली ना, तुम्हाला सगळीकडे तिथं सांगतील की कसे पैसे घेतलेत, कुणाकुणाकडनं किती पैसे घेतलेत. मोठे आर्थिक गैरव्यवहार झालेले आहेत. म्हणून याची लोकांनी कर्ज बँकेतनं कर्ज काढून बायकोचे दागिने मोडून हे पैसे दिलेले आहेत. त्यामुळे ह्याची चौकशी होणे गरजेचं आहे. म्हणून अँटी करप्शन ब्युरोकडनं याच गोष्टी सगळी चौकशी झाली पाहिजे. ह्यात काय काय गैरव्यवहार झाले हे शोधले पाहिजे. यामध्ये आणखीन एक महत्वाचं, राज्य सरकारच्या सेवेतले एक अधिकारी होले म्हणून PMPML ला आले. नंतर त्यांच्या लक्षात आलं की इथं खूप मोठं चांगलं कुरण आहे. त्यांनी राज्य सरकारच्या सेवेमध्ये परत गेलेच नाहीत आणि तेव्हापासून जे ठाण मांडून बसलेत ते होले या सगळ्या पाठीमागे आहे. असं आज आम्हाला कर्मचाऱ्यांशी आम्ही जेव्हा बोललो ते म्हणले की हे होले नावाचे अधिकारी आहेत. आमची मागणी आहे या होल्यांना राज्य सरकारकडे परत पाठवावं. पण या सगळ्यामध्ये आता जी काही एक समिती गठीत झाली असं म्हणतात, या समितीवरती सुद्धा आक्षेप घेतला जातोय. नाही, आक्षेप आम्हीच घेतला होता. पण नंतर आमची माहिती अशी मिळाली की त्या ॲलिस पोरे आणि ते खेडकर यांनी स्पष्ट नकार दिला होता याच्यावर सह्या करायला. ज्या गैरसमजूत न कारण का त्या कमिटीत ते होते, त्यामुळे आम्हाला असं वाटलं की ज्या कमिटीमध्ये ते आहेत ती कमिटी निपक्षपातीपणे कसं काम करणार. पण जेव्हा माहिती घेतली तेव्हा अधिकाऱ्यांनी सांगितलं की ते चांगले अधिकारी आहेत आणि मी अतिरिक्त आयुक्तांशी बोललो. अतिरिक्त आयुक्त म्हणले मी स्वतः हे मॉनिटर करणार आहे. त्यामुळे आमचा जो आक्षेप होता तो आम्ही मागे घेतला. पण आता ज्यांना या बढत्या मिळालेल्या आहेत ते आत्ताही काम करतायत, सेवेमध्ये आहेत. ते आहेत ना, सेवेमध्ये आहेत. पण पण ते बसायचं असताना कुठं? कशा पद्धतीने बसायचं कुठं हा प्रश्न आहे. आता क्लार्क 200 कुठं बसवायचे. कंडक्टर जे कंडक्टर होते ते म्हणतात की आता आम्हाला बसायला जागा द्या. ते म्हणतात इथं बसा तिथं बसा. काही नियोजन नाही. फक्त हे सगळं जमा करायचं होतं, घोळ करायचा होता आणि PMPML सारखी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यापेक्षा ती विकून काढण्यामध्ये कल दिसला. सर्व राजकीय पक्षाच्या सर्व नेत्यांनी याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. ही PMPML वाचवली पाहिजे. कंत्राटदारांच्या जोखाड्यातनं ती मुक्त केली पाहिजे. त्या संदर्भात आमचा लढा चालूच राहणार आहे. सर, एकीकडे हा सगळा मुद्दा असताना दुसरीकडे PMPLचे जे वाढलेले दर आहेत तो एक खूप मोठा महत्वाचा प्रश्न आहे की कमी अंतरासाठी सुद्धा आता खूप अक्षरशः दुपटीने पैसे द्यावे लागतात आणि सुविधा मात्र कुठल्याच पद्धतीच्या नाहीत अजूनही. ह्या विषयामध्ये परत ठेकेदारांशी हा विषय संबंधित येतो. आपण कमी अंतराला महानगरपालिकेने ठराव करून 10 रुपयामध्ये बस केली होती. जसे महानगरपालिकेतली मुदत संपल्यानंतर वर्षामध्ये हा निर्णय बदलून इथलचे दर वाढवले. दर वाढवण्यामागचं कारण गावातली वाहतूक व्यवस्था नाहीये. हे दर वाढवले केवळ ठेकेदारांसाठी. आज ठेकेदारांच्या गाड्या रोज किमान 200 ते 300 किलोमीटरचा प्रवास करतात आणि त्यांना आपण 90 रुपये किलोमीटर मागं पैसे देतो. परंतु महानगरपालिकेच्या ज्या गाड्या आहेत त्या चालतच नाहीत आणि त्यांचे पैसे वाढावेत म्हणून दर वाढवलेले आहेत. हे ठेकेदारांचं उत्पन्न वाढवावं त्यांना आणि ते किती तिकीटं काढतात त्याच्यावरती चेकर आहेत का. म्हणजे महानगरपालिकेकडे कंडक्टरचे चेकर होऊ शकतो पण कंडक्टरचा क्लार्क केले. आज महानगरपालिकेकडे जर चेकर नव्हते तर 200 चेकर करा ना, सगळ्या रूटवरती पाठवा. म्हणजे यांची सगळी लफडी बाहेर येतील. हे ठेकेदारांची माणसं आहेत आणि ठेकेदाराचाच ड्रायव्हर, ठेकेदाराचाच कंडक्टर आणि ठेकेदाराची गाडी. त्याच्यावरती महानगरपालिकेचं हेच नाही. म्हणजे नियंत्रण शून्य. त्यांनी 10,000 रुपये आले का 3,000 रुपये आले त्याचं त्यालाच माहिती. मग 2 मशीन वापरतात का 1 मशीन वापरतात, तिकीट कापतात का नाही. कारण पुण्यापासून राजगुरुनगर, इकडं रांजणगाव, इकडं भोर पर्यंत, इकडं सासवड जेजुरी पर्यंत बस जाती. मग ह्या बसेस ज्या आहेत ह्या साधारणपणे पुण्याच्या मध्यवर्ती पुण्यापासून 40 ते 50 किलोमीटर अंतरावरती आहेत आणि यांच्या 4-4 फेऱ्या यांनी करायच्या. आणि महानगरपालिकेचे जे ड्रायव्हर आहेत जे विश्वासू आहेत चांगले आहेत त्यांना मात्र सांगायचं होतं शिवाजी रोडला फेऱ्या मार. त्याला निगडीत कात्रज बस देत नाहीत. त्याला कात्रज ते शिवाजीनगर का मेला तो मेला पाहिजे आणि रूट कमी, किलोमीटर कमी होतात. मग त्याच्यावरती कारवाई करायची. ह्यांच्यावरती कारवाई काही नाही, ह्यांच्यावरती नियंत्रण काही नाही. त्यामुळे आर्थिक नियोजन पूर्ण ढासळलेलं आहे. दोन्ही महानगरपालिका मिळून जो 1000 कोटी रुपये PMRD सहित हे त्यांना देतात
परंतु ते पैसे यांच्या सगळ्या ठेकेदारांच्या खिशात जातात असा आमचा आरोप आहे. सर, या सगळ्यामध्ये खरं तर आतापर्यंत गेले 4 वर्ष नगरसेवक नव्हते, त्यामुळे हा सगळा भोंगळ कारभार जास्त वाढला असं आपण म्हणू शकतो. आता जेव्हा नगरसेवक बसलेले आहेत, आता तरी या सगळ्या गोष्टींवरती थोडासा अंकुश येईल असं वाटतं. हा, आता नगरसेवक आता नव्याने आलेले आहेत महानगरपालिकेत निवडून. पण त्यातले किती लोक ह्याच्यातला अभ्यास करतात आणि जाणीवपूर्वक त्या ठिकाणी तो PMPLचा कारभार कसा चांगला चालेल याकडे लक्ष देतात, यावर सगळं अवलंबून आहे. नाही, पण नागरिक म्हणून आमचं लक्ष 100% राहणार आहे. कारण का PMPML आमच्या दृष्टीने पुण्याची जीवनवाहिनी आहे, त्यामुळे आम्ही लक्ष देणार आहोत. लक्ष डोळ्यात तेल घालून आम्ही लक्ष देणार आहोत. गैरव्यवहार करू देणार नाही, हा आम्ही पुणेकरांना शब्द देतो. आता एक जरी समिती गठीत झालेली असली तरी सुद्धा अंतिम मागणी काय असणार आहे? या समितीकडून नेमकं काय आपल्या हाती आलं पाहिजे? एक तर पहिल्यांदा ज्या बढत्या केल्या त्या स्थगित करा. एक. दुसरी, याच्यामध्ये जे अनियमितता झाली आहे ती कुणी केली आहे त्यांच्यावर कारवाई करा. याचा एक अहवाल राज्य सरकारला सादर केला पाहिजे. राज्य सरकारने योग्य ती कारवाई केली पाहिजे आणि राज्य सरकारने नाही केली तर आम्ही लोकायुक्तांच्याकडे जाणार आहोत. पण मला खात्री आहे की मुख्यमंत्री हे संवेदनशील आहेत, त्यामुळे हा अहवाल आणि स्वतः महानगरपालिकेचे आयुक्त या बाबतीत प्रोएक्टिव्ह आहेत. त्यांनी आज सांगितलं, मी कुठल्या तरी चॅनलला ऐकलं की मी सांगितलं की आम्हाला अहवाल पाहिजे आणि आम्ही कारवाई करू. मला असं वाटतं खूप दिवसानंतर असे अधिकारी आपल्याला मिळाले. नक्कीच आपण बघतोय PMPL मध्ये झालेला हा सगळा फ्रॉड आहे. जवळपास 250-300 लोकांना या अचानक बढत्या देण्यात आलेल्या आहेत. खूप मोठ्या पद्धतीचे इन्कम या सगळ्यामध्ये म्हणजे अर्थकारण या सगळ्या मागे असल्याचं पाहायला मिळतंय. त्याचबरोबर ज्यांची अजिबातच शैक्षणिक पात्रता नाहीये त्यांना खूप मोठमोठ्या पोस्ट दिल्या गेल्यात. दुसरीकडे अनेक तरुण आहेत जे पदभरत्यांची तयारी करतायत, बेरोजगार आहेत, त्यांना मात्र या सगळ्यामध्ये संधी मिळताना पाहायला मिळत नाही. आणि हेच सगळं जे काही अर्थकारण आहे हे नेमकं काय आहे आणि कुणी कुणी केलं या सगळ्यावरती कुठेतरी आता ही जी समिती गठीत करण्यात आलेली आहे ती या सगळ्याचा अभ्यास करून अंतिम निष्कर्षापर्यंत मग कोण या सगळ्यामध्ये दोषी आढळतंय हे पाहणं महत्वाचं असणार आहे. त्याचबरोबर ज्यांच्या या सगळ्यामध्ये बढत्या करण्यात आलेल्या आहेत त्यांच्या बढत्या कायमस्वरूपीसाठी या स्थगित झाल्या पाहिजेत किंवा जर त्यांचा सुद्धा या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असेल तर त्यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे. अशा पद्धतीची मागणी जी आहे ती आता करण्यात आलेली पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अमित सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.